नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पामध्ये जर विचार केला तर 1,36,000 कोटींची वित्तीय तूट, सुमारे 45,000 कोटींची महसुली तूट, वाढत्या कर्जाचा भार यामुळे निधीची खैरात करण्यास फारसा वाव नसल्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मांडलेल्या 2025-26च्या अर्थसंकल्पावरून स्पष्ट झालं. महायुतीला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लाडक्या बहिणींच्या अनुदानात वाढ करण्यात आलेली नाही. शेतकरी सन्मान योजनेच्या निधीमध्ये वाढ झालेली नसताना उत्पन्न वाढीसाठी वाहनांवर करवाढ लादण्यात आलेली आहे. अर्थसंकल्पाचे सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी स्वागत केले असताच राज्याच्या तोंडाला पाणी पुसल्याची टीका विरोधकांनी केली. नक्कीच, आणि तसंच आपल्याला आता इथं दिसते. सविस्तर जाणणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आणि येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील मिळणार आहे. त्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. बघा, लाडक्या बहिणींचे अनुदान 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये करण्याचे आश्वासन महायुतीच्या जाहीरनाम्यात देण्यात आलेले होते. यामुळे महिला वर्गाच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागलेले असताना मात्र अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अनुदानात वाढीचा उल्लेख करण्यात आलेला नाही. भाजपसह महायुतीच्या नेत्यांनी संपूर्ण शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन निवडणुकीच्या आधी दिले होते. महायुती सरकार सत्तेवर आल्यामुळे याबाबत निर्णयाची अपेक्षा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांना कर्जाचे हप्ते भरलेले नाहीत. मात्र कर्जमाफीची घोषणा अर्थसंकल्पात झालेली नसताना, तसेच नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या शेतकऱ्यांना अनुदानात 12,000 रुपयांवरून 15,000 रुपये करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले होते. याचाही अर्थसंकल्पात उल्लेख कुठेच दिसत नाही. म्हणजे अक्षरशः गाजर आपल्याला दिलं त्यांनी. आर्थिक शिस्त राखत राजकोषीय तूट स्थूल राज उत्पन्नाच्या 3% कमी ठेवण्यात व महसुली तूट 1% कमी ठेवण्यात आले असल्याचे पवार यांनी नमूद केले. राज्याच्या आर्थिक योजनेसाठी खर्चात केलेल्या तुलनेत 33% वाढ करण्यात आलेली असून आगामी आर्थिक वर्षात 1,90,242 कोटी रुपयांची तरतूद या योजनेसाठी करण्यात आलेली असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता जिल्हा वार्षिक योजनेत 2,000 कोटींची वाढ करण्यात आलेली आहे. म्हणजे जे काही ज्यात जिल्ह्यावर भर दिला आहे त्यांनी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटी रुपये वार्षिक तरतूद अपेक्षित असताना सध्या 36,000 कोटींचीच तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे जे काही मागचे तेच. छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक कोकणातील संगमेश्वर येथे उभारण्यात येणार असून नवी मुंबई येथे 250 एकर क्षेत्रात नवीन नगर, ठाणे व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उत्पन्न मार्ग उभारण्यासाठी घोषणांची तिथे त्यांनी अंमलबजावणी केली. हा जो काही अर्थसंकल्प होता, या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून काहीतरी अपेक्षित होतं. जसं की शेतकऱ्यांची कर्जमाफी किती होणार, शेतकऱ्यांना जो काही पीक विमा आहे तो पीक विमा कधी मिळणार, शेतकऱ्यांसाठी राखलेलं जे काही अनुदान होते, जे काही सोयाबीन कापसाच्या अनुदानासाठी एका बँकेमध्ये, विशिष्ट बँकेमध्ये राज्य शासनाने 2023 साली 23-24 साठी जे काही पैसे ट्रान्सफर करून ठेवले होते, त्या पैशांचं काय झालं. जर ते पैसे त्या अकाउंटमध्ये खरंच ट्रान्सफर झाले होते तर त्या पैशांसाठी का शेतकऱ्यांना देण्यात येत नाही आहे. दुसरं म्हणजे जलयुक्त शिवार योजनेमध्ये सुमारे 6,000 गावांमध्ये 4,227 कोटी रुपयांचा निधी आता त्यांनी दिलेला असं सांगताय. पण तो खरंच मिळणार आहे का? या वर्षामध्ये 24 लाख लखपती दिदी आम्ही करण्याचा संकल्प देखील आहे असंही त्यांनी म्हटलं. पण जे काही या योजनांच्या आधारांवर जर विचार केला तर आपण विचार करतो आपल्या शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पामध्ये राज्य शासनाकडून कोणत्या तरतुदी होत्या. कारण की ज्या तरतुदी राज्य शासनाकडून अपेक्षित होत्या त्या अपेक्षित झालेल्या नाहीत. जर विचार केला, आता हा जो अर्थसंकल्प सादर झाला आहे, हा अर्थसंकल्प जर झाला मार्च महिन्यामध्ये, आता जो काही पुढचा अर्थसंकल्प येणार आहे तो येईल पुढच्या मार्चमध्ये. मग जो काही 1 वर्षाचा गॅप आहे, त्या 1 वर्षाच्या गॅपमध्ये राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी काय दिलं. जर सरसकट आपल्या भाषेत बोलायला गेलं तर गाजर दिलं आहे फक्त. आणि खरंच पण याला कारण काय? याला कारण आपण स्वतः आहे. आपण या लोकांना निवडून देतो. या लोकांना हे ज्या वेळेस आपल्या मतदारसंघामध्ये येतात, या लोकांना आपण कळायला पाहिजे त्यांचा जे काही संकल्पपत्र, त्यांनी ज्या काही घोषणा केलेल्या होत्या त्या घोषणा का त्यांनी पार पाडल्या नाही, त्या घोषणा त्यांनी का शेतकऱ्यांच्या हिताच्या घोषणा का त्यांनी अंमलबजावणीसाठी घेतल्या नाही. खरं जर बघायला गेलं तर रोहित पवार जे काही विरोधी पक्षामध्ये त्यांनी सुरुवातीलाच अजित पवारांना सांगितलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी माफ करण्यापासून
ह्या विधानापासून तुम्ही अर्थसंकल्पाची सुरुवात करा. म्हणजे एक गोड बातमी शेतकऱ्यांना द्या की आम्ही तुमचं जे काही कर्ज आहे ते कर्ज सरसकट माफ करत आहोत. आता बघा, याच्यामध्ये असंही त्यांना वाटतं की आम्ही जर शेतकऱ्यांचं कर्जमाफी केली तर शेतकरी जे ते पुढचं जे काही लगेच, म्हणजे कसं आहे, आज जर आपण शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं तर शेतकरी लगेच पुढच्या कर्जासाठी उभा असणार आहे. आता हे याच्यात काय पॉलिटिक्स करतील, कारण की पॉलिटिक्स आहे प्युअर. यांना कोणाचं काही घेणं देणं नाही, यांना फक्त पॉलिटिक्स पाहिजे. आता हे काय करतील, काही दिवसांनी ज्या वेळेस शेतकऱ्याचं आता बघा हंगाम तर चालू होईलच जून जुलैमध्ये आता, आणि त्याआधी शेतकऱ्याला कर्ज पाहिजे, पीक कर्ज पाहिजेच. मग त्या पीक कर्जासाठी परत हे एक GR काढतील. म्हणजे ही जी काही आताची गोष्ट आहे, ही जी काही अर्थसंकल्पामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना काहीच दिलेलं नाही आहे ते दाखवण्यासाठी ते काय करतील की जे काही जून महिना असेल, जून महिन्याच्या आधी एकाच GR काढतील आणि त्यामध्ये ते सांगतील की आम्ही शेतकऱ्यांना पीक कर्ज देतोय, विना अटीचं पीक कर्ज देतोय, किंवा शेतकऱ्याच्या नावावर जरी बोजा असला किंवा शेतकऱ्याकडे अजून ऑलरेडी जरी कर्ज पेंडिंग असेल तरी आम्ही अशा शेतकऱ्यांना कर्ज देऊ. म्हणजे काय, परत त्यांची ते मोठी करून घेणार. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये जर विचार केला तर फक्त समयसूचकतेमध्ये एक नंबर आहे बरं का सरकार, समयसूचकतेमध्ये एक नंबर आहे. फक्त ज्या वेळेत शेतकऱ्यांना ज्या गोष्टीची गरज आहे त्यावेळेस ते शेतकऱ्यांना त्या गोष्टी बरोबर देणार तर नाहीत, पण शेतकऱ्यांना त्यांचं माइंड बरोबर त्यांनी पकडून ठेवलं आहे की आता वर्षाची 12 महिने, 12 महिन्यांमध्ये कोणत्या काळामध्ये काय आहे हे सगळं त्यांचे जे काही गोष्टी असतात त्या सगळ्या फिक्स असतात. म्हणजे कोणत्या गोष्टीला कोणत्या दिवसाला काय करायचे हे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असतात. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आता आपल्याला काहीच मिळालेलं नाही. राहिला आपला पीक विम्याचा विषय. पीक विमा देखील 2020 पासून जो काही रखडलेला आहे त्याच्यामध्ये देखील यांनी अजून जो काही निधी आहे त्यांचा निधी, शासनाचा निधी, पीक विमा कंपन्यांचा निधी, ह्याच्यामध्येच ते टाईमपास करत 2020 पासून तर 25पर्यंत येऊन गेले. 5 वर्षे या लोकांनी घेतले तरी आपण त्यांना निवडून दिलं. म्हणजे याच्यात त्यांची चूक नाही आहे, याच्यात चूक खरी तर आपली जे की आपण यांना मतदान करत आहोत. मतदानाच्या वेळेस जर आपण एकजूट झालो आणि या लोकांना जर यांची अद्दल, यांची लायकी, यांची किंमत जर यांना दाखवली तर हे सुधारतील. जर विचार केला तर आता राहिलेला जो काही सोयाबीनचा विषय आहे, सोयाबीनमध्ये आपला महाराष्ट्र खूप काही मागे पडतोय. का मागे पडतोय, कारण की हमीभावाने हे माल घेत नाही आहे. दुसरं म्हणजे शेतकऱ्यांना जो काही पिकलेला सोयाबीन आहे तो सोयाबीन हे गोडाऊनच्या बाहेर पडलेले असता, घेत नाही, आणि मग त्याच्यामध्ये मग परत हे ओलाव्याचं नाटक करतील, दुसरं काही नाटक करतील. म्हणजे या गोष्टींमध्ये हे सरकार एक्सपर्ट आहे. आणि म्हणूनच आता अपेक्षा तरी होती की थोडंफार मनाची नाही तर जनाची तरी थोडीफार लाज वाटेल आणि म्हणूनच शेतकऱ्यांना हे काहीतरी देतील, पण नाही, यांनी काही दिलेलं नाही. अक्षरशः पानं पुसले शेतकऱ्यांसाठी, यांनी आखडता आट ठेवला आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांची यांच्यासाठी काहीच या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली नाही आहे मित्रांनो. आणि याच गोष्टी आपण वारंवार सांगत असतो. ज्यावेळेस निवडणूक येते त्यावेळेस आपण या गोष्टींचा विचार करणं खूप महत्त्वाचं असतं. पण आता काय फायदा, आता गेला 1 वर्ष परत पुढच्या वर्षी यांचं बरोबर समयसूचकता टाईम काढून न्यायचा आणि मग परत पुढचं वर्ष, अशामध्येच आपलं आयुष्य जात आहे मित्रांनो. धन्यवाद.